आणि राहुल गांधी यांच्यासाठी हा मोठा धक्का। दोघांचाही सुपडा साफ झालाय। बिहारमध्ये कलानुसार एनडीएला दणदणीत बहुमत मिळालंय। एनडीए 187 तर महाआघाडी 48 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। आतापर्यंतच्या कलानुसार आरजेडी आणि काँग्रेस बिहारमधून त्यांचा पूर्ण सुपडा साफ झालेला आहे। अगदी लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात जंगलाचा राजचा प्रचार ज्यावेळेला केला जात होता तर तेव्हाही कमी एवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या। बिहारमध्ये बहार पुन्हा एकदा नितीश सरकार। आतापर्यंतच्या कलानुसार जेडीयूची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी आहे। रेकॉर्ड ब्रेक आघाडीचे आकडे 50च्या खाली आलेले आहेत। महाआघाडी 48 पर्यंत खाली घसरलेली आहे। तर हे आकडे अत्यंत मोठे आहेत फरकाचे 187 आणि 48। तर बिहारमध्ये बहार पुन्हा एकदा नितीश सरकार असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। एनडीए 187 तर महाआघाडी फक्त आणि फक्त 48 जागांवर या ठिकाणी आघाडीचे आकडे 50च्या सुद्धा खाली या ठिकाणी आलेले आहेत। आरजेडी तर 33 जागांवर या ठिकाणी आहे। सगळ्यात मोठा फटका हा लालूंसाठी। ज्यावेळेला लालूंच्या विरोधामध्ये नितीश कुमार उभे ठाकले त्याही वेळेला लालूंना इतक्या कमी जागा मिळाल्या नव्हत्या जितक्या कमी जागा या ठिकाणी आरजेडीला यावेळी मिळाल्या आहेत। तर एनडीए या ठिकाणी 187 तर महाआघाडी 48 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। भाजप 78 तर जेडीयू सगळ्यात पुढे म्हणजे 83 जागांवर इथे आघाडीवर। जेडीयू सगळ्यात मोठा पक्ष बिहार मधला ठरलेला आहे। यावेळी जेडीयू सगळ्यात मोठा पक्ष तर भाजप 2 नंबरचा पक्ष आणि आरजेडी हा 3 नंबरचा पक्ष ठरलेला आहे। ही आकडेवारी आपण स्क्रीनवर पाहतोय। तर आरजेडी आणि एलजेपी यांच्यामध्ये खरं तर फार मोठा फरक राहिलेला नाही। एलजेपीने खरं तर 29 जागा लढवल्या होत्या आणि 22 जागांवर त्यांना आघाडी मिळालेली आहे। तर 143 जागा लढवून सुद्धा आरजेडीला या ठिकाणी फक्त 33 जागांवर आघाडी कायम राखता आलेली आहे। म्हणजे 100 जागा सगळ्यात जास्त मोठा फटका हा तर आरजेडीला बसलेला आहे। यावेळी महागठबंधनला चांगली कामगिरी दाखवता आलेली नाहीये। काँग्रेसच्या वाट्याला फक्त 6 जागांवर आघाडी आली आहे तर आरजेडीच्या वाट्याला 33 जागांवर आघाडी आली आहे। हे कल आहेत मात्र कलांवरून थोड्याच वेळात आता आकडेवारी स्पष्ट होईल। एनडीए 187 जागांवर आणि महाआघाडी 48 जागांवर आघाडीवर। पुन्हा एकदा बिहारच्या जनतेनं नितीश कुमार यांच्यावरच विश्वास दाखवलेला पाहायला मिळत आहे। जेडीयू पहिल्यांदाच 83 जागांवर या ठिकाणी आघाडीवर। खरं तर भाजप आणि जेडीयू आता या ठिकाणी पूर्ण सत्तेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। एलजेपी 22 जागांवर आघाडीवर। सगळ्या पक्षांनी या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेत सारखेच आकडे आणि निकाल बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रात 49 वर तर बिहारमध्ये देखील आता आकडा जो आहे तो 48च्या आसपास गेलेला आहे। महाराष्ट्र विधानसभेत सारखंच बिहार विधानसभा मध्ये देखील आता हे चित्र आहे। तर महाराष्ट्र विधानसभेसारखेच बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आपल्याला पाहायला मिळतात। वरती जर आपण या ठिकाणी पाहिलं तर एनडीए 187 आणि महाआघाडी 48 जागांवर। म्हणजे बिहारमध्ये सुद्धा विरोधी पक्ष सुद्धा होऊ शकणार नाही। जसा महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष होऊ दिलेला नाही अद्यापही महायुतीने, तसंच या ठिकाणी एनडीए बिहारमध्ये सुद्धा विरोधी पक्ष होऊ देणार नाही असं पाहायला मिळतं। कारण महाआघाडी फक्त इथे 48 जागांवर। काँग्रेसचाही पूर्ण धुवा उडालेला दिसतो कारण फक्त 6 जागांवर आघाडी। तर तिथे आरजेडी लालू प्रसादांसाठी सगळ्यात मोठा धक्का 33 जागांवर फक्त तेजस्वी यादव या ठिकाणी आघाडीवर। या आकडेवारी पुन्हा एकदा आपण स्क्रीनवर